फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। बघू शकतात इथं माझ्या आईची उन्हाळी कामं चालू झालेली आहेत। ते घालत आहे वडा। आई काय करते तू? वडे बनवतीये। काय काय टाकलं तू या रेसिपी मध्ये? काय काय ऍड केलंय तू? लाकडाची डाळ, हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ। कशी केली म्हणजे मिक्स भिजवून का? भिजवल्या रात्री। रात्री भिजून मग सकाळी 5 वाजता मिक्सर मधून काढून घेतल्या बारीक करून। ओके। ते सगळं एकत्र करून कोथिंबीर, जिरे, लसूण, मीठ आणि लाल मिरची पावडर आणि पुन्हा हळद टाकून सगळं मिक्स केले। आता अशा गोल 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 बारीक बारीक चिपट्या करायचं आणि बनवायचं असं। आणि याचं काय पुन्हा नंतर याची भाजी बनते का? भाजी बनवायची काळ्या वाटणाची, इकडे पापड्या टाकायच्या मध्ये। बघू शकतात मित्रांनो तुम्ही, हे फक्त गावाकडे ही पद्धत आपल्याला बघायला भेटते। कारण की शहरी जीवनामध्ये सगळं डिजिटल दुनिया झाली आहे। जसं की डिजिटल दुनियामुळे काय झाले ना, आजकाल ही पद्धत सगळी विलुप्त होत चालली आहे, म्हणजे नष्ट होत चालली आहे। तर आपल्याला हे फक्त गावाकडे बघायला भेटतं। गावाकडच्या महिला खूप कष्ट घेतात, हे सगळं हाताने वगैरे रेडीमेड नाहीत आणत, तर हाताने बनवून सगळं घरचे घरी बनवून सगळं वर्षभर भाजीला वापरतात हे सगळं। काय केले दिव्या या आजीने? वडे बनवलेत ना? हा, पिन लावू शकतात। मी बघू का ट्राय करून कसं बनवायचं। सिटीमध्ये हे असं कोणच नाही बनवत, माहिती का? तिला पण ट्राय करायचं। हो का मम्मा? सिटीमध्ये सगळं रेडीमेड असते। इकडे ठेवा, इकडे सिटीतल्या लोकांना हे वडा म्हणजे काय हे सुद्धा माहिती नसेल। दिव्या पण घालायची, पण दिव्या छान। वाव, दिव्यानी छान बनवलंय। ठेवा तसंच। बस मस्त। तसं नको घालू बाळा। आणि याची भाजी कशी बनवतात? त्याची भाजी बनवतात, फोडणी टाकायची आणि ते आदन आले त्याच्यात सोडून द्यायचं शिजत। आपण ह्याच्यामध्ये काळं तिखट वगैरे मसाला काही वापरतात का? काळा तिखट मसाला, लाल पण मिरची पावडर। ओके, टेस्टी लागते ना? हे भारी। पापड्या हे टाकून कांदा टाकायचा फोडणी हे जुन्या काळापासून ही पद्धत चालत आली आहे, हा नाही? वडा म्हणजे घालाच लागते। इकडे खेडेगावाला म्हणते लेक असते। जर मुलगा जर असेल घरामध्ये तर वडा पहिला घातला जातो, हा ना? मोडूच नाही लागते। गावाकडे असं मानलं जातं की ज्या घरामध्ये मुलगा आहे त्या घरामध्ये हा वडा घातलाच जातो। कारण की हा वडा जर घातला तर असं बोलतात ना की वंश वाढतो, हा ना? ज्या घरामध्ये वंश वाढवायचा असेल किंवा काय, तर त्या घरामध्ये ही पद्धत अवलंबली जाते। म्हणजे प्रत्येक घराघरात असतेच ही पद्धत। सुरुवात यापासून केली जाते। लग्न येऊ असलं की वडाच घालते दादी। वडा आणि पापड लग्न धुवून टाक तिकडे फुगण्यात पाणी जा। आता भरू नका। दिव्या, काय करायली तू? थंड सावलं। आजी काय करते तुझी? आजी काय करते सांग बरं? वडा घालती आणि तू नाही हेल्प करू लागत आहे आजीला? नाही म्हणा, हात भरते माझी। केले म्हणा आतापर्यंत। किती छान छान घालते ना आजी वडे। तू नको, तुझा हात खराब होईल। हात खराब होईल ना। मला पण नको, मला नाही येत आजी सारखे एवढे छान छान नाही येत घालता।
बाबा बाहेर गावाला जायचं म्हणलं ना मोकळा करून घ्यायची सोबत डब्यात. बघू शकतात मित्रांनो, असा असतो हा वडा. तुम्ही पण घरी ट्राय करू शकता ही रेसिपी. असंच कनेक्ट राहा माझ्या चॅनल. बाय बाय कर.